नाही आता पुढची मॅच आपण समोर अडकल फायटर विरुद्ध ब्लू फायटर कोलमंडले या दोन टीम मध्ये हा सामना होणार आहे। सामना सुरू होण्यापूर्वी मी दोन्ही टीमला एक विनंती करतो की आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। पंचाने थोडा वेळ सामना थांबवा आणि दोन्ही संघांना विनंती आहे, सर्व संघांना विनंती आहे की आपला सामना सुरू होण्यापूर्वी आपला एक एक प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा। जर आपण एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवलं नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल। आणि त्यानंतर दुसरा एक नियम आहे, या स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आहे, त्यामुळे जर आपण वेगळ्या जर्सी मध्ये आपण जर मैदानात गेलात जर आपण खेळला तर आपल्या संघाला 3 रनची पेनल्टी लावली जाईल। त्यामुळे सर्व संघांना सूचना असेल। जाऊया आपण मैदानाच्या दिशेने। ब्लू फायटर कोलमंडले विरुद्ध अडकल फायटर या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय। ब्लू फायटर कोलमंडले या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी पाचारण केलंय ते अडकल फायटर या संघाला। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि समीर आणि गोलंदाज मार्कवर राज। हा सामना 3 षटकांचा असेल। 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतील। पंचांचा इशारा लेट्स प्ले। पहिला बॉल राज या सामन्यातील पहिला बॉल टाकेल। हो बॅकफुट लागून खेळला, अगदी चेंडू हवेत आहे। शॉर्ट स्कोअर मध्ये क्षेत्ररक्षक होता, थोडासा बॉल पुढे राहिला, 1 बाउन्स कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत 2 धावा हे कंप्लीट केल्या आहेत। 2 धावांनी सुरुवात झाली आहे, ती म्हणजे अडकल फायटर या संघाची। हा सामना 3 षटकांचा आहे। पहिला षटक हे पॉवर प्ले असेल आणि पहिल्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील। जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑनला, एक डीप स्क्वेअर लेग मध्ये, एक शॉर्ट मिड विकेट मध्ये आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे। आणि ऑफ साइडला पाहिलं तर एक शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक, डीप माफ करा शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, एक कव्हर मध्ये एक मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक। हो अगदी स्टेप आउट करत फटका खेळलाय अगदी एका फिल्डर आणि ते बॅकअप नव्हतं, त्यामुळे ते 2 धावा कंप्लीट। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट, जिथे एकच धावा होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्यात। थोडस खराब क्षेत्ररक्षण लागलंय आणि 3 धावांनी टीमची धावसंख्या पोहोचली 5। मला वाटतं ब्लू फायटर कोलमंडले या संघाला पेनलाइज केली जाईल, कारण आपला एक खेळाडू वेगळ्या जर्सी मध्ये आहे, त्यामुळे आपल्या संघाला 3 रनची पेनल्टी लावली जाईल इथे। कोलमंडले आपला संघ लक्षात घ्या, आपल्या संघाला 3 रनची इथे पेनल्टी लावलेली आहे, 6 धावाची। हो चांगला फटका अगदी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय, बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारे कपार, येतोय चौकार। यस ठीक आहे। झाले पार्वती कापूर झाले ज्योतीला सतवाचे आई एवढा उशीर चांगला फटका खेळला अगदी लॉंग ऑफच्या दिशेने, अगदी गॅपचा चांगला वापर केलाय तो फलंदाज समीर याने। पुढचा बॉल हो चांगला ब्लॉक अँड बॉल, ती पुढे बॉल ठेवला होता, चांगला फील्ड केलाय अगदी मिड ऑन मध्ये। इथे 1 धाव मिळेल, एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 10। सध्या पहिलं षटक सुरू आहे, 4 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात ते अडकल फायटर या संघाच्या फलंदाजांनी। हो यावेळी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, तितकंसं कनेक्शन नव्हतं। शॉर्ट मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षण केलंय। इथे 1 धावा टीमच्या टोळमध्ये ऍडवेल, टीमची धावसंख्या 11, डबल 1। चांगले फलंदाज पहिल्या षटक हे पॉवर प्ले आहे। पॉवर प्ले म्हटलं की एक फलंदाज संधी असताना फलंदाज हे संधीचा पुरेपूर सोनं केलं पाहिजे। इथे 1 चौकार आलाय। पुढचा बॉल राज। ओ यावेळी चांगली लाईन लेन होती, अगदी पुढे बॉल ठेवला होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता, अगदी शेवटचा बॉल इथे
डॉट बॉलने समाप्त केले. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर अडकल फायटर या संघाची धावसंख्या बिनबाद 11. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून एक संगीत ऐकूया. आई माझी कोणी तुझी गो आई माझी कोणी तुझी आई माझी कोणी तुझी गो आई माझी कोणी तुझी आई माझी सर्वांनो. थोडस स्पीड अप करायचंय. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. आता क्षेत्ररक्षण विस्तारतय. आता गोलंदाज मार्कवर अंकित. अजूनही सलामी जोडी मैदानच्या आतमध्ये. दीपेश आणि समीरच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. दीपेशाने 3 बॉल फेस केलेत. 6 धावा बनवलेत. आता गोलंदाज मार्कवर अंकित. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना 3 षटकांचा आहे. येणारे 12 बॉल असतील तर जास्त धावा बनवावी लागतील. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल केले समोर असेल दीपेश. ओ बॅकफुट लागेल. अगदी वेट करून हा फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट रिजन मधून. येतोय षटकार. अगदी चांगला फुटवर्कचा चांगला वापर केला होता अगदी. आणि या षटका ठोकला होता. षटकां टीमची धावसंख्या 17. यावेळी पुन्हा एकदा सेम रिप्ले पण तितकंसं कनेक्शन नव्हतं. आता जेलची संधी आणि ते पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे अडकल फायटर या संघाला. धन्यवाद डीजे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. आदरणीय श्री अजय बाईत आणि त्यानंतर श्री मनोज जाधव या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे श्री अल्पेची पारावे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाव्या मैदानच्या दिशेने. आता न्यू बॅटर आलाय रोहित. पहिला बॉल त्याने डॉट बॉल घेतलाय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज अंकित याचं कौतुक करावं कारण पहिला षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. एक फलंदाज बाद केलाय. या ओव्हर मधील चौथा बॉल टाकेल. हो यावेळी बॉलला फिरकावलाय. अगदी फाईन लेग मध्ये बॉल फटका खेळलाय. बॉल गेलाय सीमा रेखा पार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. अगदी क्षेत्ररक्षण हेरलं होतं. ज्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं ते क्षेत्र हेरलं होतं आणि त्या दिशेने फटका खेळलाय तो फलंदाज रोहित याने. आणि या चौकारण टीमची धावसंख्या पोहोचली 21. पुढचा बॉल. ओ यावेळी चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथे लाईन मिस झाली आहे. इथे बॉल डॉट बॉल. आणि इथे
चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अंकित याने 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च केलेत आणि एक फलंदाज बाद केलाय. शेवटचा बॉल असेल. 11 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा झाले. सध्या फलंदाजी करतायत ते म्हणजे समीर आणि रोहित. ओ क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त केले. अगदी एसटी दाखवली होती त्यामुळे ते एस्टनचा अचूक वेध घेतलाय. तो गोलंदाज अंकित याने दुसरी विकेट प्राप्त केली आहे. ती अंकित. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचं संगीत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर अडकल फायटर या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21. आता अंतिम षटक स्लॉगवर हानामध्ये षटक म्हटलं तर या ओव्हरमध्ये धावा येणे गरजेचे असेल ते अडकल या संघाला, कारण धावा कुठेतरी कमी झालेत. या मैदानाचा विचार केला तर 3 षटकामध्ये तुम्हाला 45-50 धावा हे बनवावे लागतील. आता तिसरं षटक. गोलंदाज मार्कवर. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय श्री प्रवीणजी दुर्गळे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. हो यावेळी चांगला फटका खेळलाय. अगदी फॉलिंग स्वीप म्हणावे लागेल. बॉल गेलाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. धन्यवाद. अगदी पायावर बॉल टाकला होता आणि अगदी स्लॉग स्वीप केलाय तो म्हणजे फलंदाज समीर याने. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 25. अशाच प्रकारची फलंदाजी करणे अपेक्षित असेल आपल्या टीमला. हो 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 पदला आदित्य स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथे लाईन मिस झाले. इथे बॉल विकेट किपरच्या क्लोज मध्ये गेलाय. बॉल डॉट बॉल. गोलंदाज मार्कवर सूरज आलाय. तिसरं षटक ते हनामळचं षटक असेल. आणि या हनामळ षटकामध्ये गोलंदाजी करणं तितकंसं कठीण असतं पण ही किमिया साधतोय तो गोलंदाज सूरज. पुढचा बॉल. हो चांगला फटका. अगदी चेंडू हवेत आहे आणि बॉल गेलाय सीमा रेखा पार. दणदणीत कणकणीत षटकार. जल्लोष होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरव्या हिरव्या डोंगराला आईचा देऊळ काय झाला. चांगला फटका खेळलाय यावेळी. हो यावेळी स्लोवर बॉल. मागील बॉलच्या तुलनेत हा बॉल थोडासा कमी गतीने बॉल टाकला आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि अखेर यशस्वी प्रयत्न. आणि या 2 धावने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 33. 33 धावा स्कोरबोर्डवर. सध्या तिसरं षटक सुरू आहे. अंतिम षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत ते सूरज याने. 4 बॉल तब्बल 12 धावा खर्च केलेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर धावा येणे गरजे असेल आपल्या टीमला. 33 धावा झालेत. पुढचे 2 बॉल असतील. इथून कुठेतरी मोठे फटके येणे अपेक्षित असेल आपल्या टीमसाठी. हो हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी या बॉलला म्हणतात आणि ते चित्र पाहायला मिळालं. हा डॉट बॉल असेल आणि या इनिंग मधील पहिल्या सत्रामधील हा शेवटचा बॉल असेल तो गोलंदाज सूरज. 33 धावसंख्या 33. शेवटचा बॉल. बॅटर समीर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. ओ स्टेप आउट करत फटका खेळलाय ऑन साइडला. मिड विकेट फिल्डर आहे तिथे फ्लंबल झालाय. 1 धावा कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण निश्चितपणे इथे फलंदाजाला माहित होतं की मी बाद होणे हे अटळ आहे त्यामुळे तो धावला देखील नाही. आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरा धावा करताना इथे फलंदाज बाद झालाय आणि 2 धाव्यांनी टीमची धावसंख्या पोहोचली 35.
आणि इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर 35 धावा बनवत आणि इथे या स्पर्धेचा नियम आहे, जर आपण वेगळ्या जर्सीमध्ये खेळलात तर आपल्याला 3 रनचे पॅन्ट आहेत. आणि जर विचार केला तर ब्लू फायटर कोल मांडले या संघाचे 2 खेळाडू एक वेगळी जर्सी परिधान केले होते, त्यामुळे त्यांना 6 रनची पेनल्टी लागेल. त्यामुळे इथे 6 रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील ते अडकल फायटर या टीमच्या मध्ये. आणि 35+6 म्हणजे 41 धावा होतील आणि 42 धावांचं टार्गेट असेल तर या मॅच मध्ये आई तुझ्या उठली तू, आई तुझी ग देवलाला, आई तुझ्या उठली तू, आई तुझी ग देवलाला. तुझा लेकरू आला ग आई, आला तुझे ग चरणाला. आई तुझ्या उठली तू, आई तुझी ग देवलाला, आई तुझ्या उठली तू, आई तुझी ग देवलाला. मन सुंदर सुंदर जसा मोगरा, सदा फुलीचा साज नाचरा. ही जाई जुई वाऱ्याची डोले, रात राणी ताऱ्यांची बोले. शेवंतीने स्वप्न सजवूया, झेंडू संग भक्तीत रमूया. हे कमळा सम निस्वार्थ बनूया, बाक्षीचे पार्थ बनूया. पारिजातचा संधी गाते, सोनचा बोली नाचे. मॅच पुढच्या मॅचसाठी खरवते विपक्ष बोंडिवली दोन्ही संघाच्या कॅप्टन्स. आपण पहिला टॉस करतोय आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये जे प्रमुख मान्यवर उपस्थित झाले त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स उपस्थित झालेत. एका बाजूला बोंडिवली संघ आहे, दुसऱ्या बाजूला खरवते. दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय आणि लिपणी ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा टॉस 2024 आणि निकाल लागला यावेळी बोंडिवली संघाच्या बाजूने. दोन्ही संघाच्या कॅप्टनची चर्चा आपण करणार आहोत. सर्वप्रथम अभिनंदन, टॉस जिंकलाय, आता निर्णय काय? फिल्डिंग घेणार. आणि फिल्डिंग घेत असताना तुमचा संघ बऱ्याचदा मैदानावरती खेळत आहे, तुम्हाला अनुभव आहे मैदानाचा आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकामध्ये कमीत कमी किती धावा? 3 षटकामध्ये कमीत कमी आम्ही 25 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. आणि सध्या जर पाहिलं तर गणेश जीवन यांचा उल्लेख मी खास करून करतो. तुम्ही स्पर्धेसाठी बोलवलाय, काय अपेक्षा आहे गणेश जीवन कडून? गणेश जिमन तर हा होम ग्राउंडच आहे. गणेश जिमन, निलेश जिमन, त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही स्कोअर पण रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अगदी शेवटचा प्रश्न, मंगलमूर्ती क्रिकेट संघाचं हे जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? प्रथमतः मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी या संघाचे मी प्रथमतः आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यामध्ये मी पुन्हा त्यांच्या कमिटीचे माझ्या टीमच्या वतीने पूर्ण अभिनंदन करतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. खरवते संघाचे कॅप्टन्स आहेत. आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची आणि समोरच्या संघानं तो आखाडा देखील सांगितलं की 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आता तुमची रणनीती काय? म्हणजे प्लॅन ए जो आहे तो फ्लॉप झालाय, आता प्लॅन बी वर तुमचं काम असेल. त्याच्यामुळे बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात 18 बॉलमध्ये कमीत कमी किती धावा? आम्ही 18 बॉलमध्ये कमीत कमी 40-45च्या वरती मारायचा प्रयत्न करणार आहोत. आणि अगदी शेवटचा प्रश्न, मंगलमूर्ती चषकाचे आयोजन, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मंगलमूर्ती चषकाचं आयोजन एकदम खूप लिपणी आणि खूप चांगलं केलेलं आहे आयोजन. आणि नारंगीचं मैदान म्हणजे एकदम विरारमध्ये एकदम नामवंत आहे आणि खूप या ठिकाणी आम्हाला खेळण्याची संधी दिली मंगलमूर्ती क्रिकेट संघाने, त्यांचा मी धन्यवाद. चला दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. पुढच्या मॅचला आपण दोन्ही संघाला देतो शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर सन्मान चिन्ह, या सन्मान चिन्ह या स्पर्धेची जी ओळख आहे ते सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी लिपणी मंडळाचे कार्यकारिणी आणि उपस्थित झाले, त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती करतोय. आणि याच्यानंतर आपण सन्माननीय नितीनजी गणेश भावे आपणास विनंती करतोय, मंडळाचे मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणीचे सन्माननीय अध्यक्ष नितीन
गणेशजी भावे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आपण कल्पेशजी खापरे यांना विनंती करतोय. सन्माननीय कल्पेशजी खापरे आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी भावे यांचा शुभ सन्मान. या स्पर्धेचे जो संघ आहे आणि त्या मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी गावचे सन्माननीय अध्यक्ष कल्पेशजी खापरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नितीनजी भावे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद दिशांजी. आपण जातो मैदानाच्या दिशेने. चालू असलेली मॅच अडकल फायटर विरुद्ध ब्लू फायटर कोलमंडले या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. तर प्रथम फलंदाजी करत असताना अडकल फायटर या संघाने 35 धावा बनवते. पण इथे या स्पर्धेमध्ये नियम आहे की आपण वेगळ्या जर्सी मध्ये पैदान केलात तर आपल्या संघाला 3 रनची पेनल्टी केली जाईल. तर त्यामुळे इथे 2 खेळाडू वेगळ्या जर्सीत होते, त्यामुळे ते 6 रनची पेनल्टी लागली आणि 42 धावांचं टार्गेट होतं. आणि यावेळी चांगला फटका खेळलाय तो फलंदाज सूरज याने. आणि या चौकारान टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 6. जर पहिला विचार केला जर सलामीवीर आले होते राज आणि अनिकेत, पहिल्याच बॉलवर अगदी बॅटची कडा लागून स्टंपवर बॉल होता. प्लेड ऑनच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झाला होता तो राज. गोल्डन डकचा शिकार झाला होता. आणि त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत अनिकेत होता. पहिल्याच बॉलवर 2 धावा आणि त्यानंतर 4 धावा. आणि गोलंदाज मार्कवर समीर आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च घेत आणि 1 गडी बाद केलाय. पुढचा बॉल हो चांगला बॉल, चांगली लाईन होती आणि ते कॉट बिहाइंडच्या रूपात दुसरा गडी बाद झालाय. दुसरी विकेट प्राप्त केली समीर याने. चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. येस डीजे. धन्यवाद डीजे. 6वर 2 अशी परिस्थिती आहे ती म्हणजे ब्लू फायटर कोलमंडले या संघाची. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 2 फलंदाज बाद केले ते समीर याने. कौतुक करावं समीरचं. कुठेतरी आत्मविश्वास असेल कारण पहिल्या षटक हे पॉवर प्ले असेल. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणे तितकेस कठीण असतं आणि ही किमया साधली ती गोलंदाज समीर याने. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल व बॅटची कडा घेतली पण झेल सुटला. येते चांगला प्रयत्न होता, प्रयत्नांती परमेश्वर. आणि इथे 1 धावा धावून काढली ते. 1 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 7. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत ते समीर याने. पूर्णपणे आपल्या टीमला कमबॅक करून दिले. आता ओपनिंग फलंदाज अनिकेत. आता स्ट्रायकिंगला ज्याने एकही बॉल फेस केला नाहीये. ओहो चांगला बॉल, पायावर बॉल टाकला. जर एलबीडब्ल्यूचा जर हा नियम असला असता तर फलंदाज निश्चितपणे बाद झाला असता. पण इथे लेग बाय स्वरूपात बॉल गेलाय फाईन लेग मध्ये सीमा रेखा पार आणि हा चौकार जातोय. या चौकाला टीमची धावसंख्या पोहोचली 11. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. 11 धावा झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. आता येणारे 12 बॉल असतील. 12 बॉल मध्ये 31 धावा हे बनवावे लागतील ते कोलमंडले या संघाला. 12 बॉल 31 धावा समीकरण या मॅच मध्ये. 12-31. आता स्ट्रायकिंगला बॅटर जय. त्याने 1 बॉल फेस केल्याने 1 धावा बनवले. आता नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाळी दीपेश बॉलिंग मार्कवर सज्ज होते.
पॉवर प्ले षटक संपलंय. थोडंसं क्षेत्ररक्षण विसरतंय. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. हो चांगला बॉल अगदी आउट ऑफ दी ऑफस्टमच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोलमध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 12. थोडीशी लाईन थोडीशी बाहेर होती. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावं लागेल. ती गोलंदाज दीपेश. पुढचा बॉल टाकेल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर अगदी खांद्याचा चांगला वापर केला होता. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स होता आणि एक बाउन्स देखील सूचित केला जाते आणि एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या पोहोचली 13. हा एक्स्ट्रा रन्स तुम्हाला कंट्रोल करावे लागतील कारण आपला टार्गेट कमी आहे. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. पुढचा बॉल दीपेश. हो यावेळी देखील वॉर्मअप करतायत पंच. अगदी पंचांना संधी देत आहेत ते गोलंदाज दीपेश. एक्स्ट्रा रन्स तर टीमची धावसंख्या पुढे जाईल. एका धावावर टीमची धावसंख्या 14. या वाईट बॉलची हॅट्रिक नोंद केली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये षटकाची नोंद झाली. व्हाईट बॉलची नोंद झाली आहे. 14 धावा स्कोअरबोर्डवर. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. वन साइडला खेळल्या अगदी गॅप मध्ये बॉल खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळला होता आणि डीप मध्ये फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि ते एकच धाव मिळेल. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 15. हा बॉल चांगला टाकलाय. आता स्ट्रायकिंगला बॅटर जय. माफ करा अनिकेत. ओहो चांगला बॉल अगदी लेंथ वर बॉल होता. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण इथे बीट झालाय. ते चांगली गोलंदाजी दीपेश यांची. पहिले 3 बॉल एक्स्ट्रा टाकल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. दबाव चौकारून तुम्हाला प्रभाव पाडावं लागतं आणि हेच चित्र इथे पाहायला मिळतंय ते गोलंदाज दीपेश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल दीपेश. चांगली फलंदाजी करावं लागेल आणि हो चांगला फटका खेळलाय. अगदी चेंडू हवेत आहे आणि ते चांगला जेट टिपलाय अगदी काऊकांच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने आणि ते पहिला माफ करा दुसरा फलंदाज बाद झालाय तो कोलमंडले या संघाचा. धन्यवाद डीजे. 15वर 2 अशी परिस्थिती आहे ती म्हणजे कोलमंडले या संघाची. आणि या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकलेत आणि 3 बॉल मध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय दीपेशाने. आता नवीन फलंदाज नितेश. माफ करा यश. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. हो इथे चांगला फटका खेळला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलेत. तितकंस या फटक्यावर कनेक्शन नव्हतं. अगदी बॉल पुढे ठेवला होता आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या पोहोचली 17. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 25 धावा समीकरण या मॅच मध्ये. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. सिंगल डबल इथे काम चालणार नाही. आपल्या या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर आपला चांगला खेळ इथे करावा लागेल. हो चांगला बॉल अगदी बॉल पुढे ठेवला होता. चांगली गोलंदाजी. अगदी फलंदाजाला चांगलं पाहिलं होतं की थोडस शपल होता फलंदाज आणि त्याला फॉलो केलं ते गोलंदाज दीपेश याने. धावसंख्या स्थिर आहे 17. शेवटचा बॉल असेल 7 बॉल 25 धावा. या बॉलवर काहीतरी चमत्कार करावा लागेल. चौकार षटकार ठोकावंच लागेल. हो यावेळी सेम लेंथ अगदी चांगलं थोडस बॉल पाठी ठेवलाय. चांगली गोलंदाजी. षटक संपलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. कोलमंडले या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 17. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर डीजेचं संगीत.
धन्यवाद डीजे. 17 धावसंख्या, 2 गडी बाद झालेत. आता समीकरण झालंय 6 बॉल मध्ये 25 धावा बनवायचे. थोडस टार्गेट कठीण आहे, पण तुम्ही प्रयत्नांते परमेश्वर प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाकीत करू शकत नाही. कोण जिंकले कोण हरेल. ओ बॅटची कडा घेतली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला होता, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला जेल टिपलाय कॉर्पॅनच्या रूपात. जय हा बाद झालाय. तर तिसरा फलंदाज बाद झालाय तो कोलमंडले या संघाचा फलंदाज जय. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. तिसरं षटक रोहितला पहिल्याच बॉल विकेट प्राप्त केले. अगदी बॉल पुढे ठेवला होता, बॅटची कडा घेतली होती आणि चांगला विकेट किपरने झेल टिपला. तिसरा फलंदाज बाद झाला. तर नवीन बॅटर राहुल, नाम तो सुना ही होगा. डावकर आताचा बॅटर आहे. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन ते पाहायला मिळतंय. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर ऑन थोडस एक फाईन लेगचा एक क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये घेतला जातोय. दुसरा बॉल टाकेल रोहित. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय वाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन टीमच्या डोळ्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 18. अजूनही समीकरण 5 बॉल 24 समीकरण. या मॅच मध्ये 4 षटकांची आवश्यकता. थोडस साईड चेंज करतोय डावकुरा त्याचा बॅटर असल्यामुळे. रोहित हो चांगला बॉल, पायावर आदळला होता बॉल. लेग एलबीडब्ल्यूची अपील केली होती, पण इथे या स्पर्धेमध्ये नियम नाही आहे लेग बिफोर विकेट, त्यामुळे हा इथे लेग बाय स्वरूपात टीमच्या डोळ्यामध्ये एक धावा ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 19. आता समीकरण झाले 4 बॉल 23. आता 4 षटकात ठोकावेच लागतील जर सामन्यामध्ये जिवंत राहायचं, सामना जिंकायचा असेल तर. स्ट्रायकिंगला बॅटर यशला तितकंसं यश आलं नाहीये. हो चांगला फटका खेळलाय. अगदी चेंडू हवेत आहे. चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक आणि चांगला जेल टिपलाय. अगदी 100 कॅच आणि ते फलंदाज बाद झालाय यश. DJ Webov in the mix. नतमोक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी सवारी चौकामध्ये गे धन्यवाद डीजे. 5वा फलंदाज बाद झालाय तो कोळमंडले संघाचा. 19 वर 5 अशी परिस्थिती आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये पारड जड झालंय ते म्हणजे अडकल फायटर या संघाचं. कारण आता 3 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे 23. आता नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जयेश. दुसऱ्या बाजूला कौतुक करेन मी रोहितचं. एक चांगली गोलंदाजी केली त्याने, 2 विकेट प्राप्त केलेत. इथे चांगला फटका खेळलाय अगदी ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे आणि ते चूक केली आहे आणि इथे बॉल गेलाय सीमारेखा पार. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आणि इथे 4 धावा मिळतील. चांगला फटका खेळता ऑन ड्राईव्ह अगदी तितकंच ते चूक केली होती, त्यामुळे ते 4 धावा मिळत. स्कोरबोर्ड धावसंख्या 23. यावेळी चांगला बॉल अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल थोडासा ठेवला होता. चांगली गोलंदाजी पूर्णपणे 3 गोलंदाजाचं कौतुक करेन मी. समीर, त्यानंतर दीपेश, त्यानंतर रोहित चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे अडकल फायटर या टीमच्या कडून.
हो चांगला फटका खेळला अगदी गॅप मधून बॉल चाललाय लॉंग ऑफच्या रिजन मधून येतोय चौकार आणि ते शेवट कोड केलाय पण इथे पराभवाचा सामना पत्करवलाय तो कोलमांडले या संघाला आणि ते विजय होतोय तो अडकल फायटर संघ आपला हार्दिक अभिनंदन आणि दुसऱ्या बाजूला हार्ड लक म्हणावं लागेल ते कोलमांडले संघाचं बुलाती है